नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागची दोन कारणं आहेत. एक म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरवण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आजचा माहितीपर व्हिडिओ आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना जूनचा 1500 रुपये हप्ता आलेला आहे, ज्यांना येणारी रक्षाबंधनाची ओवाळणी मिळणार आहे, तर अशा दोन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींसाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना जुलै महिन्याची ओवाळणी रक्षाबंधनाच्याच दिवशी मिळणार आहे. परंतु आज देखील अनेक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. आजपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओज सध्या अपलोड होत आहेत. आणि याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच KYCचं प्रमाण देखील सध्या व्हिडिओमध्ये वाढत आहे. तर याच पात्र लाडक्या बहिणींना जुलै हप्ता मिळणार आहे, KYC करा, अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना विनंती, सध्या तरी शासनामार्फत KYC करण्यात आलेली नाही आहे. KYCच्या माध्यमातून OTPच्या माध्यमातून तुमचा डेटा घेतला जातो. त्यामुळे अशा चुकीच्या वेबसाईट जर आल्या किंवा तुम्हाला तसा मेसेज किंवा कॉल आला KYCसाठी OTP शेअर करा, तर कोणतीच गोष्ट तुम्ही शेअर करू नका. तुमची संपूर्ण बँक खाते असेल किंवा इतर गोष्टी असतील तर निकामी होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारे सध्या लाडक्या बहिणींना सावध राहायचं आहे. महाराष्ट्र शासनातर्फे अजून KYC संदर्भात कोणतीच अपडेट देण्यात आली नाही आहे. आणि अजून लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे. ज्यावेळी हप्ता जमा होईल त्यावेळी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत आणि अपात्र लाडक्या बहिणी देखील आहेत, तर यांना KYC करण्यासंदर्भात माहिती येत आहे. ही कागदपत्रे लागणार आहेत. इथे जाऊन KYC करा. टॅब उपलब्ध झालेला आहे. पण लक्षात घ्या की अजून शासनातर्फे कोणतं परिपत्रक आले नाही आहे. जोपर्यंत महाराष्ट्र शासनातर्फे KYC आजपासून सुरू झालेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन KYC करा, तर तोपर्यंत तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्हाला तसं परिपत्रक येईल आणि आपल्या चॅनलवरती देखील तसा माहितीपर व्हिडिओ येणार आहे. तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच 26 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत यांची देखील KYC वेबसाईटवरती सुरू होणार आहे अशी माहिती मिळत आहे. नारी शक्ती दूत ॲप असेल, अंगणवाडी सेविका असेल, तर यांच्याकडे ज्यांनी नोंदणी केली होती अशा सगळ्या लाडक्या बहिणींची KYC या वेबसाईटवरती सुरू होणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. जर तुम्ही पात्र असाल तर आवश्यक ती कागदपत्रे, जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाही आहेत. तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा उत्पन्नाचा पुरावा, तर या गोष्टी लागणार आहेत. आणि KYC काय वेगळीच प्रोसेस नसते. तर सर्व ज्या योजना आहेत 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही KYC प्रोसेस केली जाते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सध्या KYCचे चुकीचे मेसेज येत आहेत. त्यामुळे या मेसेजपासून सावध राहायचं आहे. KYC सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये अजून जमा होण्यास सुरुवात झाली नाही आहे. लाडक्या बहिणींना त्याच दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्याच दिवशी हा हप्ता येणार आहे. तर अशा प्रकारे पात्र लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. आणि ज्या महिला अपात्र आहेत त्यांना देखील थोडा वेळ वाट पाहायची आहे. KYC सुरू झाल्यानंतर तुम्हाला देखील तुमचा अर्ज पात्र करून घेता येणार आहे. आणि तुम्हाला मागील जून आणि जुलै दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत अशी ग्वाही मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.